बाळू जा तू आंघोळ करून घे. बाय झोपून झोपून लय अंग दुखत हाय. लय झोपलो ना. जातो मी आत. अयो काय म्हणायचं रे. तुम्हीच बघा पंच, हे असं आहे समज. आता आपण एवढं काळजीत आहे आणि ह्याला काय बी नाही वाटलं त्याचं. नाही तर काय झोपलं होतं म्हण. रातभर हुडकू हुडकू डोळा लागला नाही आम्हाला. यो मला तर वाटतं मयप्पा याला लग्न करायचं नाही म्हणून याने केलं बघ नाटक मरायचं. फार माझ्या तोंडातलं बोलले बघा तुम्ही. होय की मला बी तसंच वाटतंय बघा. समधी कारण करून झाली मग हे नवीन कारण काढलं. आणि आता लवकर काय तो निर्णय घेऊन टाका मयप्पा. अय्यो आणि त्या बाळूला हे पण विचार, हलसिद्धनाथाला गेला होता तिथं कौल काय लागला म्हणून आणि मला आपण कळवं. अय्यो वय तुम्हाला निकल येतो. आता काही मदत हवी आहे की जाऊ. लय उपकार झाले पंच, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला बघा. अरे काय मयप्पा, गावचे पंच आहे म्हणल्यावर करा लागतं बाबा. आजवर का कमी त्रास सहन केला भाई पंचांनी. काय पंच. अय्यो पण तात्या त्यात त्रास कसला रे बाबा. मी गावचा प्रमुख पंच. अय्यो तर मला हे सगळं करावं लागणार. अय्यो अय्यो तेव्हा काही मदत लागली तर माझ्याकडे यायचं. अय्यो वय तुम्ही हात म्हणून तर या गावात आमासनी आधार आहे बघा. अय्यो अय्यो काही लागलं तरी माझ्याकडेच यायचं. मी सगळं करणार. अय्यो कसला विचार करायचं नाही. अय्यो अय्यो मी आता वय अय्यो चल त्या एवढं काय कौल लागलं ते कळवा पंचांनी. पांडुरंगा, हलसिद्धनाथ आप्पा, माझा बाळगू ठीक आहे. त्याला काय बी नाही झालं. आजवर तुम्ही माझ्यासाठी लई काय काय केलं आहे. हे लगीन तेवढं लगेच होऊ दे. हे काहीतरी विचित्रच आहे. धरणावर गेलेला माणूस उठून बसतो म्हणजे काय. अय्यो वैजंता मला पण त्याचंच आश्चर्य वाटतं बघ. उठवून बसलं. अय्यो आता तुम्हाला सांगतो आहे ते बाळू चेटूक करतो तुम्हाला ऐकायचंच नाही. तुमच्यावर चेटूक केलं समजा मग तुम्हाला. अय्यो हे बुमटा काही बोलतोस. माझ्यावर चेटूक कशाला. मग त्या बिगर खरं बी वाटणार नाही ना तुम्हाला. हो मला तात्याचे बोलणे पटते आहे. अय्यो काही काय बोलतेस वैजंता. अय्यो त्या बाळूने झोपेचे सोंग घेतले होते. पण आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते
एवढ्या वेळ झोपेचे सोंग अगदी सरणावर जाईपर्यंत अय्यो. हो म्हणूनच तात्याच्या बोलण्यावर विश्वास बसत आहे माझा. अय्यो पण तिचं बाळू खरंच चिटूक करत असेल तर आपलं काही खरं नाही. वैजंता हा आणि आता तर देवी आई बरोबर लगीन होणार आहे त्याच. मग संपलाच विषय आता. तू इथे का आम्हाला घाबरवायला येतोस तरी? म्या कशा पाय घाबरव, जे खरं आहे ते सांगितलं म्या. हेनरी, हा बाळू एकटा असताना केवढं काय करायचा, आता देवी सोबत मिळून काय काय करेल. अयो वैजंता, हे लग्न होणार नाही यासाठी काहीतरी करायला पाहिजे बघ. काय करणार आहे आपण? त्या भाड्याला समजलं तर केवढ्याला पडन. त्या काळ भैरीला भेटून काहीतरी करायला सांगा, म्हणजे समजले तरी आपल्यावर येणार नाही. यो यो हा हे आपण करू शकतो. हा आणि त्याला माझ्या लग्नाचं बी सांगतो. अय्यो आलाच परत तुझ्या लग्नावर. अय्यो आधी बाळूचं लग्न कसं होणार आणि ह्याचा विचार कर रे पोपटा, मग तुझ्या लग्नाचं बघू. बघा बर, तो देवप्पा बरा झाला की नाही अजून? नाही ना, कशाचं काय येड्यागत बाळू बाळू असंच करू लागलं म्हणून. अयो यो यो ते देवप्पावर पण त्या बाळूने चेटूक केलं नसेल ना? गेलं बी असन, आपण काय देवप्पाला ओळखत नाही होय. हेनरी, हा त्यांचा डाव नसेल कशावरून? यो असेलही कदाचित, कारण देवप्पा आणि तो काळ भैरी कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही. वैजंता म्हणजे हे समजा ढोंग आहे होय. हे आम्हाला काय माहित, हे ढोंग असेल असं आम्हाला वाटतं रे. तर त्या इथं कोणाचं काय चाललं काही समजना बा. माझ्या लग्नाचं काय होणार आहे कोणाच ठाऊ. हेनरी, आपण ना तात्याचं लग्न लावून मोकळं होऊयात. बाळूच्या लग्नाच्या संकटापेक्षा याच्या लग्नाचं संकट खूप मोठं आहे बघा. बघा बघा पंच, अक्काला माझ्या लग्नाची काळजी आहे आणि तुम्ही काहीच करीत नाही. ए मूर्ख पोपटा, ही टोमणा मारते आहे टोमणा. लग्नाचं पडलं आहे अक्काला, अरे तो बाळूचं लग्न कसं होणार नाही याचा विचार कर, नाही तर टाळकच फुटतो बघा तुझा. काय करणार आहे, त्या देवप्पाच्या गुरुला भेटू आपण. त्याला तर भेटाच, पण अजूनही विचार करा, आपल्याकडे पर्याय असायला पाहिजे. अय्यो पर्याय असलेले बरे. आता कुणी बोलणार आहे का? काय एकामेकाची तोंड बघत बसणार आहे? काय बोलायचं आता? काय म्हणजे पुढं कसं करायचं, काय करायचं? हा, आधी त्याला कौल काय आला आहे ते विचारा. ऐका, आता समजाय पाहिजे की आपल्यासनी. समजा गावाना अंदाज बांधला राव. तरी बी विचार लागते इकडं, हा नाही तर पुण्यांना गोळ न ग. होय, विचारलं नाही असं वाय न ग. आता बोल की र. हा बोला की, काय म्हणताय? बाळू, अरे कौल काय आला हाय? कौल होय आला आहे.